राज्यातील विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलंच तापू लागलंय। पूर्व विदर्भात घडलेल्या एका महत्त्वाच्या राजकीय घडामोडीमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी नगरसेवक आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सदस्यांना आपल्या बाजूने वळवण्याचे प्रयत्न सर्वच पक्षांकडून वेगाने सुरू आहेत आणि याच राजकीय हालचालींच्या पार्श्वभूमीवर काही ठिकाणी पक्षांतराच्या चर्चा रंगल्या, तर काही नगरसेवकांच्या रहस्यमय अनुपस्थितीमुळे अनेक तर्कवितर्कांना उधाण आले। परिणामी विधान परिषद निवडणुकीपूर्वीच पूर्व विदर्भातील राजकारणात नवे समीकरण आकार घेत असल्याचं चित्र दिसतंय। सगळं सविस्तर आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत, पण त्याआधी तुम्ही चॅनलवर नवे असाल तर आधी चॅनलला सबस्क्राइब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला सुद्धा अजिबात विसरू नका। नमस्कार, मी शुभांगी, कॅमेरा मागे आहे मनोज मांडवकर आणि तुम्ही पाहत आहात घेऊन टाक। विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नगरसेवक आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सदस्यांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी सर्वच पक्षांकडून जोरदार मोर्चे बांधणी सुरू झाली आणि या प्रक्रियेत काही ठिकाणी पक्षांतर तर काही ठिकाणी नगरसेवकांच्या गूढ अनुपस्थितीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली। विधान परिषद निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीला पूर्व विदर्भात मोठा धक्का बसलाय। पाहूयात राज्यात नेमकी कुठे काय परिस्थिती आहे। अकोला जिल्ह्यातील बार्शी टाळकी नगरपंचायतीत तब्बल 10 नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि यामध्ये काँग्रेसचे 4, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे 2 आणि 4 अपक्ष नगरसेवकांचा समावेश आहे। मुंबईतील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन निवासस्थानी हा पक्ष प्रवेश सोहळा उत्साहात पार पडला आणि या पक्ष प्रवेशामुळे पूर्व विदर्भातील राजकीय समीकरणांना नवं वळण मिळण्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात चांगलीच रंगू लागली आहे। बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर नगरपालिकेत मोठी राजकीय घडामोड घडली असून काँग्रेसला मोठा धक्का बसलाय। काँग्रेसच्या 11 पैकी तब्बल 9 नगरसेवकांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला पाठिंबा जाहीर केलाय आणि या निर्णयामुळे नगरपालिकेतील महाविकास आघाडीचे संख्याबळ 7 वरून थेट 16 वर पोहोचलं असून नगरपालिकेत स्पष्ट बहुमताचे नवं समीकरण निर्माण झालंय। काँग्रेस नगरसेवकांनी नगराध्यक्ष किशोर गरोळे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत हा निर्णय घेतल्याचं आता सांगितलं जात आहे। यापूर्वी काँग्रेस आणि शिंदे सेना यांना एकत्र येत नगरपालिकेतील सत्ता समीकरणं जुळवली होती, मात्र आता काँग्रेसमधील मोठा गट ठाकरे गटाकडे वळल्यानं मेहकरच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली असून आगामी काळात यांचे पडसाद जिल्ह्याच्या राजकारणात सुद्धा उमटण्याची शक्यता आता व्यक्त केली जाते। गोंदिया भंडारा विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून काँग्रेससाठी चिंतेची बातमी समोर आली आहे। देवरी तालुक्यातील काँग्रेसच्या एका जिल्हा परिषद सदस्यासह 2 नगरसेवक भाजपच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आणि संबंधित लोकप्रतिनिधी भाजपच्या नगरसेवकांसोबत सहलीला गेल्याची चर्चा सुद्धा राजकीय वर्तुळात रंगली असून यामुळे संभाव्य पक्षांतराच्या चर्चांना सुद्धा उधाण आलंय। विधान परिषद निवडणुकीपूर्वीच या घडामोडींमुळे गोंदिया भंडारा जिल्ह्यातील राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता आता व्यक्त केली जाते। संबंधित सदस्य आणि नगरसेवकांच्या भूमिकेकडे आता सर्व पक्षांचे लक्ष लागले असून येत्या काही दिवसात या राजकीय घडामोडींना आणखीन वेग येण्याची शक्यता नाकारता येत नाही। विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारणात मोठ्या घडामोडींना वेग आला आहे। नागपूर विभागातील हिंगणा नगरपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे तब्बल 6 नगरसेवक अचानक संपर्काबाहेर गेल्यानं महाविकास आघाडीच्या गोटात चिंतेचं वातावरण निर्माण झालंय। नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात महाविकास आघाडीकडून अतुल लोंढे तर महायुतीकडून राजीव पोतदार निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि अशा परिस्थितीत प्रत्येक मत अत्यंत महत्त्वाचं मानलं जात असताना 6 नगरसेवकांच्या अचानक अनुपस्थितीने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलंय। दरम्यान विधान परिषद निवडणुका जसजशा जवळ येत आहेत तसतसे राज्यभरात पक्षांतर, नगरसेवकांच्या हालचाली आणि बदलती राजकीय समीकरणं अधिकच चर्चेत येत आहेत। काही ठिकाणी महायुतीला फायदा होताना दिसत आहे तर काही ठिकाणी महाविकास आघाडी आपली ताकद वाढवताना सुद्धा पाहायला मिळते। मात्र हिंगण्यातील हे 6 नगरसेवक नेमके कुठे आहेत, त्यांच्या अनुपस्थिती मागे नेमकं काय कारण आहे आणि या घडामोडींचा विधान परिषद निवडणुकीवर किती परिणाम होणार याकडेच आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिले। विधान परिषद निवडणुकीपूर्वी सुरू झालेल्या या राजकीय घडामोडींचा सर्वाधिक फायदा नेमका कोणाला होणार असं तुम्हाला वाटतं? महायुती की महाविकास आघाडी? या राजकीय घडामोडींमुळे कोणाचं पारडं जास्त जड होईल? तुमचं मत कमेंट करून नक्की लिहा। या व्हिडिओला लाईक करा, शेअर करायला अजिबात विसरू नका आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद।